जय शिवराय मित्रांनो, पेरू लागवड राज्यामध्ये पेरूच्या लागवडीखालील क्षेत्र दिवसेदिवस वाढत चाललेले. काल आलेल्या बजेटमध्ये सुद्धा आपण पाहिलेले की फळबागांचं पुनर्जीवन किंवा इतर बऱ्याच साऱ्या बाबींचा उल्लेख करण्यात आलेला आहे. आणि ह्या फळबाग लागवडी होत असताना अशा प्रकारच्या या लागवडीच्या क्षेत्राकडे शेतकरी वळत असताना जे अनावश्यक पण गरजेचे खर्च हे खूप आहेत. आणि पेरूच्या लागवडीमध्ये आपण जर पाहिलं तर सध्या एक महत्त्वाचा असा खर्च आहे, तो म्हणजे कव्हरचा. पेरूसाठी लागणारे जे काही कव्हर आहे हे शेतकऱ्यांना अतिशय खर्चिक अशी बाब आहे. आणि आपण जर पाहिलं तर महाडीबीटीच्या माध्यमातून लागवडीसाठी अनुदान दिलं जाते, रासायनिक खताला अनुदान आहे, ड्रीपला अनुदान आहे, आता बरेच सारे क्रॉप कव्हर आलेले आहेत किंवा प्लॅस्टिकच्या आच्छादनासाठी अनुदान द्यायला सुरू झाले. परंतु एक वगळलेली किंवा दुर्लक्षित केलेली बाब आहे ती म्हणजे पेरूसाठीचं कव्हर. आता आपण पाहिलं होतं की गेल्या काही दिवसापूर्वीच इंदापूर येथे काही शेतकरीच्या माध्यमातून कृषी मंत्र्यांची भेट घेऊन या पेरूच्या कव्हरला अनुदान द्यावं अशी मागणी केलेली होती, अतिशय रास्त अशी मागणी. आणि हीच मागणी कुठेतरी सरकारनं गांभीर्यानं घ्यावं यासाठी आपण देखील प्रयत्न करत आहोत. पेरूच्या कव्हरसाठी आपण जर पाहिलं तर शेतकऱ्याला प्रति फळ साधारणपणे 1 रुपयापासून 1.5 रुपयापर्यंत खर्च करावा लागतो. त्याच्यामध्ये लावण्याचा खर्च असेल, ते फोम विकत आणण्याचा खर्च असेल, आणि हा खर्च एकंदरीत एकूण उत्पादनाच्या टक्केवारीमध्ये खूप मोठा भाव खाऊन जाणारा खर्च आहे, जो शेतकऱ्यांना सहजासहजी परवडणारा नाही. आपण जर पाहिलं तर त्या खर्चामध्ये पेरूच्या लागवडी असतील, त्याच्या खताचा खर्च असेल, फवारण्याचा खर्च असेल, तोडणी असेल किंवा मार्केटला लावण्यामध्ये त्यात काही खर्च असेल, हे खर्च याच्या पटीने पाहिला तर हा खर्च खूप मोठा आहे. त्याच्यामुळे पेरूच्या कव्हरसाठी शासनाच्या माध्यमातून लवकरात लवकर अनुदान देऊन या लागवडीला एक सहाय्य करावं अशी एक या ठिकाणी माफक अपेक्षा आहे. आपल्याबरोबर अशीच एक पेरूची लागवड केलेले एक शेतकरी दादा आहेत आपल्याबरोबर, सुभाष मेहत्रे. आपण त्यांच्या बागेमध्ये आलेले आहेत. मला एक सांगा, आता सध्या एक मागणी होती मोठी या पेरूच्या कव्हरसाठी अनुदान द्यावं म्हणून. काय तुम्ही एक शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं बरं की ही मागणी खरंच रास्ते का, किंवा काय तुम्हाला किती खर्च यासाठी करावा लागतो? हो, 100% खरं आहे ते. कारण लागवडीचा खर्च, परत टोटल रासायनिक खत, याच्या व्यतिरिक्त फोमला जास्त खर्च येतो. आणि किती, म्हणजे आता तुम्ही समजा एक जर कव्हर लावायचं तर तुम्हाला काय साधारणपणे खर्च पडतो बरं, की साधारणपणे आणण्यापासून लावण्यापर्यंत साधारण 1.5 रुपये ते 1 रुपया 60 पैशापर्यंत एवढा खर्च होतोय. म्हणजे तुमच्या इतर खर्चाच्या तुलनेमध्ये खूप. आता रोपाची किंमत काय आहे तुमच्या? रोपाची किंमत आहे सध्या 10 रुपये ते 15 रुपयाच्या आसपास. 10 ते 15 रुपयाचं रोप. आणि त्याला एका फळाला, आता जी काही फळं येतील आता फळाची संख्या समजा या झाडाला आपल्याला 10 लागले, 20 लागले, 25 लागले, 100 लागले, प्रत्येक फळ तुम्हाला त्याची एक 10% पर्यंतची रक्कम त्याला द्यायची, बरोबर? हो, 100%. म्हणजे हा खर्च कुठेतरी कमी होणं गरजेचं आहे. पण गरजेचं आहे, आता कव्हर तर लावणं टाळू शकत नाही. हो, बरोबर आहे. तर अशीच एक मागणी, आणि आपण पाहू शकता खरोखर शेतकऱ्यांची परिस्थिती आणि शेतकऱ्यांची एक अतिशय रास्त अशी मागणी आहे. आशा करूयात आता जे काही नवीन बाबी याच्यामध्ये ऍड होतील, एकात्मिक फलोत्पादनच्या अंतर्गत जे काही फळबागा लागवडीसाठी जे एवढं उद्दिष्ट घेतलं जात आहे, याच्यामध्ये या पेरूच्या क्रॉप कव्हरचा देखील समावेश केला जावा हीच एक माफक अपेक्षा आहे, आणि केली जाईल ही एक आपण त्या ठिकाणी आशा बाळगूया. याच्या संदर्भातील अपडेट आल्यानंतर किंवा ही बाब ऍड झाल्यानंतर किंवा याला मंजुरी दिल्यानंतर जे काही अपडेट असेल ते अपडेट देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.